गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही जर लास्ट ब्लॉग पाहिला असेल तर आपण गेलो होतो सिंहगड किल्ला पाहण्यासाठी. होपफुली तुम्हाला तो ब्लॉग आवडला असेल. तर आजच्या ब्लॉगचं सांगायचं झालं तर आज आपण जात आहोत त्रिकोणा किल्ला पाहण्यासाठी. तर चला मग आजची जर्नी सुरू करूयात. आम्ही ठरवलेल्या एका मिड पॉईंटवरती थांब तिचा वेट करतोय, लवकर येईल ती. ऑलरेडी आपण लेट आहोत. सो अच्छा, त्याच्यामुळे तिकडचा रोड ब्लॉक होता का? कारण की मॅरेथॉन चालू आहे. मॅडम आलेले आहेत अशा प्रकारे वेळेतच. चलो लेट्स गो. तुझ्या अगोदर मी आलो इथं, कळलं का? ह्या मॅरेथॉनमुळे तिकडचा रोड ब्लॉक होता आमच्या साईडचा, त्याच्यामुळे मला फिरून यावं लागलं. हां, चल आपल्याला राईटच घ्यायचं आहे, इकडंच जायचं आहे. हां चला. जर्नी अशा प्रकारे सुरू झालेली आहे. पोहोचलो मी तेवढ्यात ते पण आले लगेच. ती बोलते की मला तुझ्यामुळे लेट झाला. मी ॲक्च्युली तसं तर माझ्यामुळेच लेट झाला. ते रेडी होते यावरून तिचं सगळं, तर मला चावरायला लेट झालं. सो ती वेट करत थांबली तिथं. आणि जवळ आल्यानंतर तिला कॉल केला की मी आलो आहे वेट पॉईंटवरती. मस्त झालं यार, खूप दिवसानंतर आलो ह्या रोडला. क्लासेसला जात होते तेव्हा या रोडवरून जायचो यायचो, काम चालू होतं त्यावेळेस. सीधा सीधा बिलकुल सीधा जाना है. थोडीशी थंडी आहे, सकाळची थंडी, पहाटेची थंडी म्हणता येईल. नंतर काय ऊनच ऊन, घ्या ऊन, त्या कामाच्या धारा वाहणार आहेत. इथून आहे तिथून आणखीन 42 किलोमीटर. आता आपण आहोत पिंपळे निलखमध्ये. ॲक्च्युली 2 रूट दाखवत होते, एक तळेगाव, दाभाडे, सोमाटणे फाटा त्या साईडचा, आणि हा हिंजवडी. हा आम्ही फर्स्ट टाईम रूट घेतला आहे, कारण की त्या रूटने जाऊ शकलो असतो, पण असं झालं आहे की काय बोलतो आपण, मोस्ट ऑफ द किल्ल्यांसाठी तो रूट कवर झाला आहे. पण यावेळेस काहीतरी नवीन म्हणून आम्ही रूट चेंज केला यावेळेस. तर बघू, प्रत्येक रस्ता एक वेगळी स्टोरी घेऊन येत असतो. त्या रस्त्याची आपण स्टोरी बघूत आज. मला तर असं वाटतं आपल्याला बाईकला सगळ्यात अगोदर फॉगलाईट टाकावी लागेल, कारण की तुम्ही जर बघत असाल तर काहीच व्ह्यू येत नाही. आता ही पाठीमागं एमटी आहे, तिचा फोकस पुढे येतोय, पण आपल्या बेबीचा फोकसच दिसत नाही यार. तर फॉगलाईट टाकणं प्रायोरिटीवर आहे. ॲक्च्युली उन्हाळ्यातल्या तर राईड होऊन जातील, कारण की उन्हाळ्यात एवढी लो व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम येत नाही. पण पावसाळा सुरू झाला बाई, त्या टाईमला हेनी आपल्याला लाईट टाकणं गरजेची आहे, फॉग लाईट. असे खड्डे दिसत नाहीत. ही खड्डे जर लाईट असते तर मला दुरूनच दिसली असते, मी गाडी कंट्रोल केली असते. पण असं होते ना, याच्या स्पीडमध्ये ना खड्डा पूर्ण जवळ आल्यानंतर विजिबल होतो. तर हा प्रॉब्लेम आहे लो लाईटचा. याच्यासाठी फॉग लाईट मस्ट आहे. एक फ्लायओव्हर, हे गुगलचं अपडेट मला आवडला. नाहीतर अगोदर कसं होतं, गुगल मॅपवर सांगतच नव्हतं फ्लायओव्हरनं जायचं आहे का साईडनं जायचं आहे. तर कन्फ्यूज व्हायचा माणूस की अरे जायचं आहे तरी कुठून जायचं आहे. मग खालून जायचं असेल तर वरून गाडी घाला, वरून जायचं असेल तर खाली गाडी जाणार, असं होत होतं. आणि परत युटर्न आणि ढोलच्या पाडा. तर आता हे मस्त आलं आहे अपडेट, टेक अ फ्लायओव्हर सांगते, विषयच नाही. ते मोस्ट ऑफ दी लोकांना तर शनिवारी तर सुट्टीच नसते, फक्त रविवारी, जसं की माझं बहुत बडा दुःख आहे. तर एकच दिवस भेटतो, त्या दिवशी असं होतं की काय काय करायचं काय नाही. रूम आवरायची, कपडे धुवायचे, का दुसरे पेंडिंग कामं करायचे, का विकेंड एन्जॉय करायला कुठं बाहेर फिरायला जायचं, असं बहुत साऱ्या गोष्टी आहेत. तर मी असं केलं आहे की आता सॅटर्डे नाईट जी असेल ती मी कामं करून घेतो आल्यानंतर, की रूम साफ करणं म्हणा किंवा कपडे धुणं म्हणा. आता तर असं केलं आहे की मी रेग्युलर बेसिसवरतीच कपडे धुतो. रेग्युलर बेसिस म्हणजे अगोदर पण रेग्युलरच धुत होतो, की फक्त जास्त करून विकेंडला धुवायचं, पण आता तसं नाही केलं.
ऑफिसवरून आलं तर कपडे धुवायचे वगैरे पडले असतील तर रात्रीच धुवून टाकायचे, विषय नाही. म्हणजे रविवारी जास्त लोड नाही येणार. मग राहते काय रूम वगैरे साफसफाई करायची, ते तर शनिवारी होऊन जाते आरामात. आणि राहतो आपल्यासाठी रविवार. बघा, आपलंच आयुष्य आहे, पण आपल्यासाठी भेटतो फक्त एकच वार, रविवार. नाहीतर बाकीच्या दिवशी काय चलो जी हुजुरी करणे. आपण थोडंसं लवकर निघायला पाहिजे होतं, कारण की सनराईज बघणं यार किल्ल्यांवरून ती एक फिलिंगच वेगळी असते. खूपच खतरनाक. सिंहगड वरती गेलो होतो ना, एक्झॅक्ट टाईमला पोचलो होतो. असं पोचलो आणि तिकडून सनराईज सुरू झाला होता. वा, एक नंबर. लिटरली एवढं भारी तिथं व्ह्यू होता ना, मी कॅमेरा ऑन करायचं सुद्धा विसरलो. मी फुल ते एन्जॉय केलं. पेट्रोल टाकायचं आहे मंदिरला, सो इथंच टाकून घेऊ. आणि पुढे पेट्रोल पण भेटेल नाही भेटेल काय सांगता येणार नाही. आपल्या गाडीत तर आहे पेट्रोल, नऊवरीच परवा दिवशीच टाकलं होतं. हे असे गतिरोधक आहेत, साले दिसत नाहीत काय नाही. त्याला हायलाईट करा ना राव. एवढा रोड टॅक्स घेताय तुम्ही, एवढ्या गोष्टी घेताय लोकांकडून, थोडं तरी युटिलाइज करा. थांब, 2 रूट दाखवायला लागले. हा, इथूनच जावता मधून, इथून. चला, समोरचा रूट थोडासा फिरून येण्यासारखा होता. पौड म्हणून गाव होतं, त्या गावावरून होतं. पण मला वाटते तिकडून रस्ता चांगला होता आणि इकडून रस्ता खराब आहे. आशा करतो की कंप्लीट असा रस्ता नसावा. यायला पाहिजे होते यार पोड मार्गे. रस्ता बघा कसला खतरनाक होता. छोटे छोटे गाव आहेत जवळजवळ. पाठीमागं लागलं तर कुळेगाव ग्रामपंचायत आणि इकडं नाणेगाव. रोडच्या एका साईडला कुळेगाव, एका साईडला नाणेगाव. ATM ॲडव्हेंचर. बघा मित्रांनो, फुल गाववाली वाईब्स येत असेल तर मला आता. मला पण मी तर अनुभवतोय सर्व. मी खेडेगावातलाच. सूर्यकिरण आलेले आहेत अशा प्रकारे बाहेर. अच्छा, बाजूलाच ओढा आहे, बंधारा, त्याच्यामुळे एवढं थंड आहे इथं. व्ह्यू बघा मित्रांनो, दिसतंय का? अंधार दिसते. बघू कसा व्ह्यू येईल. हां, असं छोटी स्क्रीन असल्यामुळे तसं दिसते. बाकी आता मस्त फुटेज येईल. आता गडापर्यंत कंटिन्यू हिच ठेवणार आहेस का तू? अरे आत्ता तर निसर्ग सुरू झाला. ही थोडा घे आणि परत साईडला घेऊन परत हे कर, व्ह्यू चेंज कर. अजून आणखीन 12 किलोमीटर लांब आहे. कॅमेरा अँगल चेंज करायचा होता. आता तिने समोर हँडल बारवर कॅमेरा फिट केला आहे. काही किलोमीटर आता ती बोलले की मी असाच व्ह्यू घेणार आहे. बघू कसा व्ह्यू येतो त्याचा. कसं आहे, लोकांना एक ती एक जर व्ह्यू असेल तर बघणाऱ्याला पण थोडीशी कमी मजा येते. आहे नो. तर मल्टिपल अँगल्स वगैरे असतील तर पाहणारा पण एन्जॉय करतो. काय हे कुठला पॉईंट आहे बेंच? हे तर माहीतच नव्हतं. बघू, येताना आपण कव्हर करू. आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे
व्ह्यू बघा मित्रांनो, इथून पूर्ण असा डोंगर आहे एका लाईनीत आणि त्याच्या पलीकडे सूर्य. मस्त दिसतंय ना इथून. बहुतेक तो त्रिकोणा फोर्ट आहे. अरे हा अलार्म ना बंद केला तरी वाजतच आहे. व्ह्यू चेंज करायचे का? फोटो पण घेऊ तर मस्त दिसायला लागलं एकच नंबर. आपण आपल्या बाईकचे फोटो घेणार आहोत आता इथे. आता मी तुम्हाला आणखीन सुद्धा बाईकचं नाव सांगितलं नाही, तर आपल्या बाईकचं नाव आहे बीबी आणि बंबलबी. हिला घेतलं आहे. बंबलबी सारखा लुक दिसतो मला हिचा. दिसतो म्हणजे काय आहेच. मग फोटोशूट इथं थोडं तर फोटोशूट कंप्लीट करून आपण निघूयात आता गडाच्या दिशेने. खूप वेळ गेला, 5 मिनिट म्हणता होता, 15-20 मिनिट गेली इथंच. चला, चांगला फोटोशूट झाला इथं. यायला लेटच झाला आहे बऱ्यापैकी. सगळे रायडर्स निघाले आहेत रिटर्न आणि आम्ही आत्ता किल्ल्याकडे जात आहोत. काही फरक पडत नाही. तुंग किल्ला कुठे आहे यार? तिकोना म्हणून तुंगला तर आलो. बापरे, हा तिकोना फोर्टच लिहिले इथं. बापरे, हे बघा त्रिकोण. कसले डोंगर तर बाबा इकडं, खतरनाक नुसते. यार एवढं खरंच यार, सह्याद्री ना सोनं किल्ला कसं दिसायला खालून तरी छोटा होतो इतर किल्ल्यांपेक्षा, पण वर गेल्यानंतरच कळलं त्या ॲक्च्युअली कसा आहे तो, किती मोठा आहे तो. फर्स्ट टाईमच चालू आहे इकडं. याच्या अगोदर कधी तिकोना पाहिला नाही मी. आत्तापर्यंत जेवढ्या गड किल्ले बघायला गेलो त्यापैकी सगळ्यात आवडलेलं मला लोकेशन हे आहे. फुल जंगलवाली वाईब आहे. कच्चा रस्ता सुरू झालेला आहे आता. आता आजूबाजूच्या व्ह्यूज बरोबर रस्ता सुद्धा गावाकडची वाईब देते. किती मस्त आहे यार, किती बेस्ट. असं वाटतं की पावसाळ्यात परत एकदा या किल्ल्याला व्हिजिट द्यावं. अच्छा, इथं आहे पार्किंग. गडाच्या पायथ्याला आल्यानंतर तुम्हाला हा ब्ल्यू कलरचा बोर्ड दिसेल. यावरती तिकोना गड या गडाची संपूर्ण माहिती लिहिली आहे, किंवा या गडावर गेल्यानंतर तुम्ही काय पाहाल याची सुद्धा माहिती लिहिलेली आहे. तिकोना गडाला आणखीन एक नाव आहे जे आहे वितंडगड असं. मला थिंक वाटते की ते वितंडेश्वर देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरावरून प्रॉपर साईडला जंगल एकदम. आणखीन उन्हाळाच आहे तर एवढी हिरवळ आहे इथं उन्हाळ्याच्या स्टार्टिंगला. तर विचार करा पावसाळ्यामध्ये कसली हिरवळ असेल, कसला थ्रिल असेल. हे उघडे पडलेले दगड, पाण्याच्या प्रेशरनं माती वाहून जाऊन सगळे दगड वर आलेत. तर इमॅजिन करा फक्त पाऊस चालू आहे, इथून पाणी वाहतं आणि तुम्ही ट्रेकला आला तर कसली मजा येईल. तर आपण येणार आहोत पावसाळ्यात सुद्धा. काय बोलावं काय कळत नाही. माझा हा सेकंडच ब्लॉग आहे, तर थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या प्लीज. हळूहळू इम्प्रूव्हमेंट करेल मी, जसं तुम्हाला सकाळी बोलून दाखवले तसं. चला, गडाची सुरुवात झाली नाही तेवढ्यातच दम लागला आहे. आणि माझ्या बोलण्याचा ह्या पोरीला प्रॉब्लेम होतो आहे. ती म्हणते अशी न्यूज दिल्यासारखं का बोलतो आहे. रस्ता बघा मित्रांनो, गडाकडे जाण्याचा एकदम छोटासा कॉम्पॅक्ट साईजचा. लगेचच दम भरत आहे. असं 1-2 मिनिटसुद्धा गड चढला नाही तर एवढा दम लागला आहे. थोडंसं थांबून जाऊ,
ही दमली आहे त्याच्यामुळं. बाकी तर माझी एनर्जी एकदम फुल आहे, मी नॉनस्टॉप जाऊ शकतो. चलत चलत वर आलो होतो. पूर्ण रस्त्यावरती आम्हाला फक्त 2-3 दिसले. आणि जसं पुढं आलो तर बघा लोक, गर्दी बघा, दिसते का तुम्हाला? एवढे लोक आहेत वरी. आणि तिथून अशीच वरती लाईन आहे, भरपूर लोक दिसायलेत. इथून ट्रेक करत वरी आल्यानंतर थोडंसं वरतून दिसणारा हा व्ह्यू आहे. एवढं छान दिसत आहे डोळ्याला आहे सगळं. समोर दिसते तुम्हाला ते सगळं बॅकवॉटर आहे. आय थिंक ते पवना डॅमचंच बॅकवॉटर आहे. पवनाच आहे ना. तर हा बघा व्ह्यू बघून घ्या. या साईडला जायचं आहे. या साईडला आहे आपला तिकोना किल्ला, जो तुम्हाला वरती दिसतोय टॉपला, तो आला. आम्ही त्या इथे एकदम ऑपोजिट साईडला अपोजिटला आलो. इथून बघा ही सगळी डोंगर रांग बघून घ्या, सगळी सह्याद्री आहे याकडचे त्याकडला. एवढं छान दिसते इथून. एवढे किल्ले बघितले आत्तापर्यंत, 3-4 किल्ले. त्याच्यापैकी सगळ्यात बेस्ट मला इथलं काय म्हणतात, इथले व्ह्यूज, इथलं एन्व्हायरमेंट मला आवडलं. चारही बाजूनं डोंगर आहेत. आम्ही डोंगराच्या मधोमध आहे. आजूबाजूला वस्ती नाही, काय नाही. छोटे छोटे घर आहेत, जास्त पण नाही आहेत. बघा पूर्ण असा व्ह्यू आहे. पाठीमागं बघ, कसलं भारी दिसायला लागले. ओ भाई किती सुंदर दिसतंय. कसलं खतरनाक. एक फोटो घे ना माझी. तिकोनावर ट्रेक करताना जरा सांभाळून मित्रांनो, कारण की स्टार्टिंगला ट्रेक सुरू केल्यानंतर तुम्ही जेव्हा गडाच्या जवळ येता तेव्हा तटबंदीचा सपोर्ट नाही आहे. त्यामुळे ट्रेक करताना व्यवस्थित लक्ष देऊन ट्रेक करा. थोडंसं पुढे आल्यानंतर इथून तटबंदी सुरू होते, ज्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही वरी चढू शकता. पहिले प्रवेशद्वार आणि देवडी नैसर्गिक खडकात कोरलेले व हे गडाचे पहिले प्रवेशद्वार आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर लागणारा खडकात कोरलेले लहान कक्ष म्हणजे देवडी. देवडी म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले संरक्षणाचे ठिकाण, किंवा थोडक्यात आपण त्याला चौकी म्हणू. येथे पहारेकरी थांबून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी करत किंवा त्यांची नोंद वगैरे घेत असत. इथून पुढे आल्यानंतर हा जो दिसत आहे तुम्हाला, तो आहे वेताळ दरवाजा. इथून पुढे जायचं आहे आणि वेताळ दरवाजाची थोडक्यात माहिती जी तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकता. चला, आतापर्यंत 3 ते 4 किल्ल्यांना आम्ही विजिट केले. त्यापैकी अवघड ट्रेक असलेला मला वाटतं हा तिकोनाच किल्ला आहे. थोडंसं अवघड आहे, पूर्ण माती असल्यामुळे पायथून स्लिप होतात, ग्रिप भेटत नाही शूजला. या पाईपचा सहारा घेऊन सपोर्ट घेऊन वर चलतोय दमानं. इकडून इजे वर सारे, तू चुकीच्या साईडनं आलीस. बॉ एक फोटो घे ना, ये इथं जरा वर ये. पाठीमागे बघा कसं दिसतंय तुम्हाला. खतरनाक खतरनाक, एकदम खतरनाक. आय थिंक इथं जातं होतं, जसं आपण विसापूर किल्ल्यावरती बघितलं होतं त्यावेळेस मी ब्लॉग बनवत नव्हतो, पण तिथं पण असं होतं, पण यापेक्षा मोठं जातं होतं. ऐतिहासिक वस्तूचे अवशेष दिसतील, त्यामध्ये त्यांनी इथं माहिती लिहिली आहे, वाड्यांचे अवशेष. गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती. ठीक आहे, तर असं आहे त्याने इथं सूचना फलकावर लिहिलं आहे. आणि मला वाटतं हाच तो वाडा जे काही अवशेष बाकी आहेत. आणि इथे याने आणखीन एक सूचना लिहिली आहे, इथे कोणी ह्या वस्तूवर बसू नये किंवा उभे राहू नये किंवा इथले दगड वगैरे हलवू नये, अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन इथे त्यांनी लिहिली आहे. पण मला वाटत नाही की त्याचं इथं कोण पालन करायला, कारण की त्या बोर्डच्याच शेजारी त्या वास्तूवर 2 मुलं बसले होते. ही परिस्थिती आहे सध्याची. त्या पलीकडंच समोर जे दिसते तुम्हाला ते तळजाई माता मंदिर आहे. सॉरी, मी मग तिथं तुळजाई माता मंदिर म्हटलो, तर हे तळजाई मातेचं मंदिर आहे. चला आपण दर्शनासाठी जाऊयात तिकडे. गडावर चढताना किंवा जर कोणी जर ब्लॉग वगैरे बनत असेल तर मी त्यांच्यासाठी एक सूचना देतो किंवा टिप म्हणून, चलताना पूर्णपणे कॅमेऱ्यात लक्ष न देता खाली पण लक्ष द्या,
कारण की खूप ओबड रस्ता आहे आणि पाय वगैरे स्लिप होण्याची शक्यता आहे. तर प्लीज लक्षपूर्वक शूट वगैरे करा. आणि तळजाई मातेच्या मंदिराच्या बाजूलाच चार्जिंग स्टेशन आहे, जिथं तुम्ही तुमचे कॅमेराज मोबाईल वगैरे चार्ज करू शकता. ही एक चांगली सोय आहे. मी याच किल्ल्यावरती बघितले, अगोदरच्या कुठल्याच किल्ल्यावरती मला दिसली नाही. आणि छोटंसं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे इथं. तळजाई माता मंदिरापासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे एक चुन्याचा घाणा दिसतो. हा बघा, हा चुन्याचा घाणा आहे. आणि दिसत आहेत का तुम्हाला, एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत. तर पायऱ्या चढताना काळजीपूर्वक पायऱ्या चढा, थोडंसं अवघड आहे. शूट करत असाल तर एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक. बघा, चढणं खूप अवघड आहे. एकदम जवळपास स्ट्रेट पायऱ्या आहेत. अवघड अरे बाबा, एवढ्यातच थकलो. हे काय, पाण्याची टाकी दिसते आणि मध्ये बहुतेक मावळे राहत असावेत, त्यांची राहण्याची सोय आहे तिथं. की जी मी तुम्हाला म्हणत होतो, ते पाण्याची टाकी आणि वरचे जे खोले दिसत आहेत, लेणे आहेत, त्याबद्दल थोडक्यात माहिती. आपल्याला बोर्ड तुम्हाला इथं दिसेल. खूप दमलो आहे मी पायऱ्या चढून, त्याच्यामुळे माझा आवाज असा येतो आहे. तर प्लीज समजून घ्या. गडकिल्ले पाहिले, पण थ्रिल या किल्ल्यामध्ये येत आहे. एकदम स्ट्रेट अशा चढायसाठी पायऱ्या आणि चढताना सपोर्ट भेटावं म्हणून इकडला काय बोलतो त्याला, रस्सी तर नाही आहे, लोखंडी तार आहे, ज्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही ह्या पायऱ्या चढू शकता. चला, पोचलो आहे, थोडक्यातच राहिले. आणि या बघा पायऱ्या, बघा किती अवघड आहेत. छोटू बघा, हा पण आला आहे किल्ल्यावरती. एक नंबर. काय झालं, चला फोटो घेते मनीला. तिचा फोटो घेऊ आपण. अच्छा, सेल्फी घेते का? मला वाटलं मला क्लिक करायचं आहे. वरून खाली येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या बघा, या दुर्बीण म्हणता येईल किंवा चिमण्या म्हणता येईल. प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळ्या नावावर संबोधले जाते. तर इथून शत्रूंवरती लक्ष ठेवलं जात असे. मंकी मॅन माकडा आहे बरं का, आगाव आहे. हे चल चल चल, माकड अटॅक मोडमध्ये होतं माकड. वित्तंडेश्वर महादेव मंदिर आलेलं आहे इथे. आणि किल्ले तिकोनाचा मेन बोर्ड पण इथंच दिसत आहे. तर मला असं वाटतं की हाच किल्ले तिकोना आहे, याच्यापेक्षा वर आणखीन काही नाही. इथून मध्ये लेण्या आहेत, आय थिंक लेण्याच असावेत. तर आपण शूज काढून न शूज काढता मध्ये जाऊ शकतो. तर आधी आपण लेणी बघून घेऊ आणि नंतर महादेवांचं दर्शन घेऊ. चला, या बघा, या लेणी आहेत. अगोदरचं बांधकाम बघा तुम्ही किती मजबूत आहे. डायरेक्ट डोंगरात कोरलेलं पूर्ण बांधकाम दिसते. नाहीत कुठं सोन्याचा म्हणा किंवा गुळाच्या वगैरे पाण्याचा कुठंच उपयोग केलेला दिसत नाही. 1 2 3 4 5 6 7 ते 8 खांबावरती टिकून आहे हे बांधकाम. कोरीव काम म्हणा बांधकामापेक्षा. इथं पंत्या वगैरे दिसत. आय थिंक दिवाळीला हे सजवत असतील किंवा कुठला सण वगैरे असेल तर. उरी महादेवाचं मंदिर आहे. महाशिवरात्रीला सुद्धा सजवत असतील, काही सांगता येत नाही. एवढी माहिती नाही आहे मला पण इथली.
महाबळेश्वर महादेवाच्या मंदिराच्या बॅक साईडला आल्यानंतर तुम्हाला ही पाण्याची टाकी दिसेल. एवढी मोठी पाण्याची टाकी. मे बी मावळे या पाण्याच्या टाकीचा उपयोग मल्टिपल युजेससाठी करत असतील. वापरायसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल किंवा घोडे असतील इथे, जनावरं वगैरे त्यांच्यासाठी. एक्झॅक्ट माहीत नाही मला कशासाठी होत असेल. याला पायऱ्या केल्या आहेत बघा. कसलं पद्धतशीर बांधकाम होतं यार. त्या टाईमचा असं वाटतं की स्विमिंग पूल आहे. इथून बघा तटबंदी नाही आहे किल्ल्याला भरपूर ठिकाणी. त्याच्यामुळं आल्यानंतर सावधगिरीने चला, ट्रेक करा, जास्त कडेला जाऊ नका. बापरे, हे बघायला का दिसेल का तुम्हाला? पवना डॅम, बॅक वॉटर किती मस्त दिसायला लागले सिरियसली. आणि खाली बघा जंगल, पूर्ण जंगल. किड्यांचा आवाज आहे का, किरकिरीचा. आणि हे बॅक वॉटर. कुठून कुठून पाणी आले बघ ना. तिकडून पाणी आले, तिथून पाणी आले, त्या साईडनं पाणी आले. आहे ती बघितली. जय जय शिवाजी. तर आपण इथून आता वरी जाऊ, बघूच टॉप व्ह्यू कसा दिसतोय. चला. ओ टॉप व्ह्यू थांबा जरा. किल्ल्याच्या आपण सर्वात उंच हायटेड पॉईंटवरती आलो आहे. तिथून बघूत आपण ओव्हरऑल व्ह्यू कसा दिसतोय. बघा, हा तुम्हाला दाखवलेलं लास्ट टाईम दाखवलेलं सेम बॅक वॉटर इथं चालू होतं. तो ड्रोन शूट चालू आहे आणि ओव्हरऑल हा व्ह्यू आहे. इथून पूर्ण परिसरावर मावळे लक्ष ठेवत असतील. कोणता शत्रू कोणत्या साईडने येतो आहे किंवा काय चालू आहे आपल्या राज्यात ते सर्व. लिंबू सरबत घेतलेलं आहे आम्ही. टेस्ट बघू आता. मस्त लिंबू सरबत. तिकडून किल्ला उतरत असताना आम्ही जेव्हा वर चढत होतो तेव्हा हा रूट बंद होता. त्याच्यामुळे आम्हाला या साईडने येता आलं नाही. पण उतरताना आम्ही इथून उतरलो. तर या ठिकाणी आल्यानंतर चपेटा मारुती मंदिर आहे. आयुष्यात फर्स्ट टाइम मलबरी खात आहे. त्याबद्दलची टेस्ट माहीत नाही. आता बघा लालम लाल. फुकट खाल्लेली गोष्ट आता मला विकत घेऊन खावं लागलं. कुठं खात होती तुम्ही? झाड होतं फुलवून जाताना रोज मेहंदी तोडून घेऊन जायची. मलबरी खाऊन झाल्यानंतर आम्ही मागवले गरम भज्याची प्लेट. हे बघा, आता मी खाऊन घेतो. खाऊन झाल्यानंतर मस्त लिंबू सरबत पण मागवलं आहे. तो पिऊन निघूत आपण. हा असा होता आपला किल्ले तिकोना. जास्तीत जास्त किल्ल्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. जर काही राहिलं वगैरे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती मेन्शन करेल. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लास्ट व्हिडिओप्रमाणे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. सोबतच व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका ब्लॉगमध्ये. तर चला, बाय.